नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आमच्या घरी पित्रा आहे, तर मग म्हटलं चला आपण एक नवा व्हिडिओ बनवूया। तर पित्राची सुरुवात तर आम्ही उडदाच्या वड्यापासूनच केली, कारण ती रात्री भिजत घातले होते। नंतर डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि आता तिचं वाटण पण केलं। हे बघा, मस्त असं वाटण झालंय आणि आता आपण झाकून ठेवणार आणि मग नंतर पुढची तयारी करा, कारण खूप सारी तयारी करावी लागते, खूप सारे व्यंजन बनवावे लागते। तर मी एक एक तुम्हाला करून दाखवणार आहे, जसं माझं जमेल तसं, जसं माझ्याकडनं आवरेल तसं। चला तर मग आता पुढचं आपण रेसिपी बनवायला सगळ्यात सुरुवात केली आहे। तर इकडं आपली ह्या गॅसवर रशी उकळते आणि ह्या गॅसवर मी आता खीर करणार आहे। आणि आता एक एक जे मी पदार्थ बनवणार आहे ते तुम्हाला थोडे थोडे करून दाखवते आणि शेवटी सगळे पदार्थ काय काय बनवले ते पण दाखवणार आहे। खीर बनवते। तर आम्ही गेलो होतो आळूचे पानं आणायला आणि रिटर्न आलो आम्ही आता रेल्वेने घेत। हे बघा एवढे आणलेत, थोडेच आणायला सांगितले होते आम्हाला 10-12 आणि 15 आणले।
आलं होतं आणि रेणू म्हणे थोडंसं चक्कर मारून येऊ आपण. आणि रेणू आणि मी गच्चीवर आलो आहे. सोबत आहे विवेक काय फोटो काढत होतो तिकडं. तर आता थोडासा व्ह्यू दाखवत मी तुम्हाला गच्चीवरून. ही जी दिसते समोर जी ऑरेंज कलरची बिल्डिंग ही आमची बिल्डिंग आहे जिथं आम्ही उभा आहोत. आणि इथल्या आजूबाजूला हे समोरचं एक अपार्टमेंट आहे. पिसादेवीला म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी एकच अपार्टमेंट होतं. ते तुम्ही बघू शकता ते पायरीमागे सिद्धी स्क्वेअर नावाचं. आणि आता खूपच अपार्टमेंट इथे झालेले आहे. जसं हे श्रीनाथ पार्क आहे आणि जिकडे तिकडे बघाल सगळे अपार्टमेंटच आहे. तर हे इकडे तुम्ही बघू शकता हे आहे पिसादेवी गाव. आणि पिसादेवीचं मंदिर हे बघू शकता तुम्ही. हे मारुती मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला छोटंसं पिसादेवी मातेचं मंदिर आहे. तर इकडं पार जो सांगवी बायपास आहे तिथपर्यंत घरं झाली. आणि प्लॉटिंगचा जर विषय केला तर पार लगे पळशी शहरापर्यंत प्लॉटिंग झाली. तर इकडून एंड होतं. आता आपण समोरच्या साईडने बघूया. तर मित्रांनो ही ती कॉलनी आहे जिथं आम्ही आता बघितलं की अळूचे पाणी घ्यायला गेलो होतो. अळूचे पाणी तुम्ही जात होतो इथं आहे ना. तर महाजन कॉलनी आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप आतपर्यंत तिकडे दिशानी मारा वगैरे तिकडे पण घर झाली. आणि हे आमच्या बिल्डिंगच्या समोरची साईट. इथे फक्त रोड त्याच्या पलीकडे एक मोठी साईट आहे. ती एक मोठी बिल्डिंग तुम्हाला दिसते. तिथं सगळे फ्लॅट आहेत. तर खूप वसाहत झाली आहे पिसादेवीला आता अशामध्ये. फास्ट ग्रोविंग साईट आहे. औरंगाबादच्या जवळ आहे एकमेव ठिकाण. आणि इथे जवळच आरोग्य सेवा केंद्र आहे म्हणजे सरकारी दवाखाना. ते आमचं जुनं अपार्टमेंट. तिथं आम्ही राहत होतो काही दिवस. ते नवीन अपार्टमेंट आणि असे भरपूर सारे अपार्टमेंट आहेत. तर मित्रांनो इथं थांबूयात आणि लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण असे नवनवीन ब्लॉग आम्ही घेऊन येतो. चला धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगला.